बीडमध्ये प्रचंड तणाव आहे. पंकजा मुंडेंनी एका वाक्यात विषय संपवला. एकीकडे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येनंतर संपूर्ण बीड जिल्ह्यासह राज्याचं राजकारण ढवळून निघालं आहे. वाल्मिक अण्णा कराड यांच्यावर मोकोका लागल्यानंतर परळी बंदची हाक देण्यात आली असून समर्थकांनी आंदोलन सुरू केलेलं आहे. एकीकडे हे आंदोलन सुरू असताना या जिल्ह्याचा मंत्री पंकजा मुंडे यांनी मात्र यापासून स्वतःला दूर ठेवल्याचं दिसून येत आहे. बीडमध्ये काय सुरू आहे ते मला काहीच माहिती नाही. मी माझ्या रोजच्या कामात व्यस्त आहे. माझ्यासाठी काम महत्वाचं आहे असं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे. बीडमधील तणाव निवळावा यासाठी आपण गृहमंत्र्यांशी चर्चा करू असंही त्या म्हटले आहे. धनंजय मुंडे यांच्या निकटवर्ती वाल्मिक अण्णा कराड यांना मोकोका लावण्यात आला असून त्यांना आता 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे. तसेच ते 22 जानेवारीपर्यंत आता त्यांना पोलीस कोठडी सुनावल्यानंतर परळीमध्ये त्यांच्या समर्थकांनी आंदोलन सुरू केलेलं आहे. मासाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येवरून राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांनीही धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधलेला दिसत आहे. त्याचवेळी त्यांच्या बहीण आणि मंत्री पंकजा मुंडे यांनी मात्र या सर्वांपासून स्वतःला दूर ठेवल्याचं दिसून येत आहे. बीडमध्ये जे काही सुरू आहे त्याबद्दल मला काहीच माहिती नाही. मी माझ्या रोजच्या नियमाप्रमाणे काम करत आहे. यामुळे या गोष्टी माझ्यासाठी आता मॅटर करत नाहीत. माझ्यासाठी रोजचं काम महत्वाचं आहे अशी पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. बीडमध्ये सध्या जे तणाव निर्माण झाला आहे त्यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस सोबत चर्चा करणार असल्याचं पंकजा मुंडे यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे. तसेच वाल्मिक अण्णा कराड आज केस कोर्टात हजर करण्यात आलं होतं. न्यायालयाने कराड यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. कराड यांच्या वकिलांनी जामीन मागितला पण कोर्टाने सरकारची बाजू ऐकून घेत न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे. वाल्मिक अण्णा कराड यांना मोकोका लागल्यानंतर त्याचे समर्थक आक्रमक झाले आहेत. त्यानंतर परळी बंदची हाक देण्यात आली आहे. परळीमध्ये सर्व दुकाने बंद करण्यात आली आहेत. वाल्मिक अण्णा कराड समर्थकांनी टायर जाळत रोष व्यक्त केला. त्यामुळे परळीत सध्या तणावपूर्ण वातावरण निर्माण झालेलं आहे. तसेच मकर संक्रांत असल्याने आज बाजारपेठ गर्दीने सजली होती. मात्र वाल्मिक अण्णा कराड यांच्यावर मोकोका लागल्याची माहिती मिळताच परळी बंदची हाक देण्यात आली आहे. त्यामुळे बाजारपेठेसह परळी शहरात सर्वत्र सुसूकाट आहे. यामध्ये मुख्य बाजारपेठ सुद्धा बंद करण्यात आलेली आहे. यामध्ये मुख्य बाजारपेठ मोंडा, बाजार समिती रोड, बस स्टँड रोड बंद करण्यात आलेला आहे. काल वाल्मिक अण्णा कराड यांच्या समर्थकांनी सूर्य दत्त, संदीप क्षीरसागर आणि मनोज जरांगे पाटील यांच्या फोटोला चपला मारून आंदोलन निषेध व्यक्त केलेला आहे. या पार्श्वभूमीवर परळीत सध्या मोठा पोलीस बंदोबस्त असून कराड समर्थक आक्रमक झाले आहेत. काही समर्थकांनी टायर पेटवले तर एकीकडे बीड जिल्ह्यातील जमावबंदीचे आदेश दिले असताना हे आंदोलन सुरू असून बसवर दगडफेक करण्यात आलेली आहे. वाल्मिक अण्णा कराड यांच्यावर जे खोटे गुन्हे लावले आहेत सर्व मागे घ्या असं सर्व परळीकरांची मागणी होत आहे. आणि जोपर्यंत तुम्ही हे गुन्हे मागे घेत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन बेमुदत चालू राहील असा इशारा देखील परळीकरांनी दिलेला आहे. आणि तसेच वाल्मिक अण्णा कराड यांना आता 22 जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे. त्यानंतर आता परत न्यायालयामध्ये त्यांना न्यायालयात येईल आणि नंतर त्याच्यावर सुनावणी करण्यात येईल. यामध्ये आता काय काय होतंय आणि काय काय नाही हे बघणं महत्त्वाचं ठरेल.